ईश्वर महाराज की जय। श्री गुरु ब्रह्मानंद स्वामी की जय। रुक्मिणी रमण गोविंदा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। विनायकं गुरुनौमि साखरे नाम विस्मृतम् येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुवन्दे भवबन्धविमुक्तये। अद्वैतमार्गी हरिभक्तश्रेष्ठ कृष्णस्य शिष्यो विजयन्महत्सु दाता प्रशान्तसुधीरेव ज्ञाता अभ्यासप्रेमी अचलो विपत्सु सत्शीलवान् नित्यवारिकरश्च जनः प्रियप्रियजनेभ्य मार्गः सुब्रह्मचारी विनितो हि दान्त हे मारुति तुभ्यमरो ईश्वरगः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय धातुन्मुनीन्द्रे समागततिष्ठन्तमानन्दकन्दं वरब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। आधीची विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्तराजू किरटी परिसतू असे प्राप्त सेवेसाठी घेतलेली ओवी ज्ञानेश्वरीमधील चौथ्या अध्यायातील 2 क्रमांकाची असून यामध्ये माऊली सांगतात की ज्ञानेश्वरीतील चौथ्या अध्यायातील 2 क्रमांकाची ओवी यामध्ये माऊली सांगतात की ज्ञानेश्वरी विवेकाची गोठी म्हणजे विवेक म्हणजे आत्मानात्मविचार याची गोष्ट आहे याविषयी माऊली सांगतात। प्रवचन सेवेचं निमित्त प्रयोजन म्हणजे सालाबादप्रमाणे चालू असलेला हा हरिनाम सप्ताह पंचम पुण्यतिथी सप्ताह त्यानिमित्त ही सेवा करण्याची संधी मला भेटली याविषयी ही ओवी निवडलेली आहे। तर याविषयी माऊली या ओवीमध्ये विवेक सांगतात। विवेकाची व्याख्या विचारसागर ग्रंथामध्ये अशी सांगितली आहे की संत संगतीने आत्मा हा अविनाशी व क्रियारहित असून तद्व्यतिरिक्त सर्व पदार्थ विनाशी व चंचल आहे असा ज्याचा निश्चय त्या निश्चयास विवेक असे म्हणतात। यामध्ये या व्याख्येमध्ये पहिलं म्हणजे संत संगती। मनुष्य जीवनामध्ये संत संगती ही अत्यंत महत्त्वाची आहे कारण की तुलसीदास म्हणतात संत संग बिनु विवेक न होय रामकृपा बिन सुलभ न सोय। जर आपल्या जीवनात विवेक प्राप्त व्हावा असेल तर त्यासाठी संत संगती ही महत्त्वाची आहे म्हणून तुलसीदास म्हणतात संत संग बिनु विवेक न होय रामकृपा बिन सुलभ न सोय। दुसरं म्हणजे एकनाथ महाराज म्हणतात की संत संगती वेगळे जाण तात्काळ पावया माझे स्थान अनिक नाही साधन सत्य जाण उद्धवा।
भगवंत म्हणतात की माझी प्राप्ती व्हायची असेल तर जीवनामध्ये संत संगती महत्त्वाची आहे. कारण की संत संगतीने माझी प्राप्ती लवकरात होते. म्हणून भगवंत म्हणतात की संत संगती वेगळे जाण, अन्य कोणत्याही उपायाने भगवंताची प्राप्ती लवकर होत नाही. ती प्राप्ती संत संगतीने लवकर होती. याविषयी नाथ महाराज म्हणतात की संत संगती वेगळे जाण, तात्काळ पावया माझे स्थान. संत संगतीने भगवंत हा तात्काळ पावतो, म्हणजे ताबडतोब भेटतो. संत संगती वेगळे जाण, तात्काळ पावया माझे स्थान. अनिक नाही साधन, अन्य कोणत्या उपायाने भगवंत भेटत नाही. तो भगवंत संत संगतीने भेटतो. दुसरं तुकाराम महाराज म्हणतात, बैसता संतांचे संगती, कळो येईल कमळापती. संतांच्या संगतीमध्ये बसल्यावर कमळापती म्हणजे भगवंत कळतो, म्हणजे स्वस्वरूपाची प्राप्ती होते. व हो, भगवंत लवकर लवकर कळतो. बैसता संतांचे संगती, कळो येईल कमळापती. दुसरं म्हणजे महाराज म्हणतात, संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथी. न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. महाराज म्हणतात, न लगे मुक्ती मुक्ती न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. सतत संत संग घडावा असे महाराज म्हणतात. दुसरं म्हणजे संत संगतीने आत्मा हा अविनाशी व क्रियारहित आहे. संत संगती आत्मा म्हणजे आत्म्याला बरेच नाव आहे. आत्म्याला कुटस्थ असे म्हणतात, ब्रह्मा असे म्हणतात. व आत्मा आत्मा म्हणजे आता ते व्यापनोती येते आत्मा, सर्वांच्या आत व्यापक असतो, त्यास आत्मा असे म्हणतात. दुसरं म्हणजे ब्रह्म, आत्म्यालाच ब्रह्म असे म्हणतात. बृहणम व्यापनम येते ब्रह्मा. व तिसरं कुटस्थ, कुटस्थ म्हणजे कुटवन निर्विकारेन कुटस्थ इति उच्यते. कुट अशी जी बुद्धी, ती म्हणजे स्थ म्हणजे असंग रूपाने राहणारा, त्यास कुटस्थ असे म्हणतात. तर संत संगतीने आत्मा हा अविनाशी व क्रियारहित. अविनाशी म्हणजे जे कार्य ना कारण, हेतू ना उपादान, नाते अंगे करी संवाहन कर्मसिद्धींचे. व दुसरी माऊली ओवी म्हणतात की जे कार्य ना कारण, दुजे ना एकपण. हा, दुसरी एक ओवी, उपजे ते नाशे, नाशे ते मायावशे दिशे, एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशाची. उपजे ते नाशे, ह्या जगतातील पदार्थ उत्पन्नही होतात व नाशही पावतात. या जगतात कोणताही असा पदार्थ नाही की जो नित्य आहे, कायमस्वरूपी आहे, असा कोणताही पदार्थ नाही. म्हणून माऊली म्हणतात, उपजे ते नाशे, ते मायावशे दिशे. हे आपल्या जगतात जे जे पदार्थ दिसतात, जे जे देखणे सकळ, ते हे स्वप्नीचे मृगजळ. म्हणून चिंती चरण कमळ रखुमा देवराचे. ह्या जगतात जो जो पदार्थ आहे तो मायाकृत पदार्थ आहे. म्हणून जे जे देखणे सकळ, ते हे स्वप्नीचे मृगजळ. म्हणून चिंती चरण कमळ रखुमा देवराचे. दुसरं म्हणजे परमात्मा हा व्यापक आहे. व्यापक म्हणजे तो संपूर्ण जगतास ठोस भरलेला आहे. त्या तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. विठ्ठल हा संपूर्ण कणाकणामध्ये भरलेला आहे, ठोस भरलेला आहे. म्हणून संगतीने आत्मा हा अविनाशी आहे व क्रियारहित आहे. क्रियारहित का आहे, तर तो व्यापक आहे. व्यापकामध्ये क्रिया घडत नाही. म्हणून म्हणून मनुष्यास विवेक हा महत्त्वाचा आहे. विवेक म्हणजे संत संगतीने आत्मा हा संत संगतीविषयी
महाराज पाठात एक दृष्टांत सांगतात. एक पोपट विकणारा व्यापारी असतो. त्याकडे दोन पोपट असतात. तर पहिला पोपटाला गिऱ्हाईक येते. तो पोपट अ, चोरी करणाऱ्याच्या घरी जातो व दुसरा पोपट असतो तो संतांच्या घरी जातो. तर जो पोपट असतो तो चोरट्यांच्या घरी जातो. तर तो पोपट त्याला चोरट्यांची संगत असल्यामुळं तो शिव्या देऊ लागतो. व दुसरा पोपट असतो तो संतांच्या घरी जातो. व दुसऱ्या पोपटाला म्हणजे शिकवण चांगली असती की कोणीही अतिथी आला की त्याला नमस्कार करणे. म्हणून संत संग म्हणून संगत नेहमी महत्त्वाची आहे. मनुष्य जीवनात संगतीला फार महत्त्व आहे. म्हणून विवेकाची व्याख्या सांगत असताना संत संगतीने आत्मा हा अविनाशी व क्रियारहित असून तद्व्यतिरिक्त सर्व पदार्थ विनाशी व चंचल आहे. अविनाशी म्हणजे त्याला जन्म नाही आणि मृत्यू नसतो, त्यास अविनाशी असे म्हणतात. मग असा हा आत्मा आहे. मग त्याविषयी नाथमहाराज ओवी सांगतात. आत्म्यासी भवबंध नाही, शेखी न दिसे देहाच्या ठाई. हा विवेक नेनती जिही, त्यासी भवबंध पाही हरी सांगे. आत्मा तव नित्यमुक्त चिद्घन, त्यासी न घडे भवबंधन. देह तव जडमुड अज्ञान, त्यासी संसार जान घडेना. म्हणून आत्म्याला भवबंध नाही व देहालाही भवबंध नाही. कारण की देह हे जड आहे. त्यामुळं आत्म्याशी भवबंध नाही. शेखी न दिसे देहाच्या ठाई, हा विवेक नेनती जिही, त्यासी भवबंध पायी हरी सांगे. नंतरून आहे विनाशी. तद्व्यतिरिक्त सर्व पदार्थी विनाशी व चंचल आहे. ह्या जगतातील सर्व पदार्थ विनाशी आहे. विनाशी म्हणजे सर्व पदार्थाला नाश आहे. म्हणून माऊली म्हणतात, उपजेते नाशे, नाशिले ते पुनरुपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. म्हणून ह्या जगतातील सर्व पदार्थाला नाश आहे. सर्व मायाकृत पदार्थाला नाश आहे. हो, त्यास पाठात तीन प्रकारचे नाश सांगितले जातात. एक स्वभावता नाश, दुसरा आश्रित नाश व तिसरा परता नाश. स्वभावता नाश म्हणजे उदाहरणार्थ आंब्याचे झाड आहे व आंब्याचे झाड हे काही काळाने आंब्याच्या झाडाला आंबा लागतो व काही काळाने तो आंबा पिकल्याच्या नंतर तो गळून पडतो. मी स्वाभाविक नाश आहे त्याला. स्वभावता नाश में स्वाभाविक नाश आहे. दुसरं म्हणजे परतानाश. दुसरं म्हणजे तेच उदाहरण, आंब्याचा झाड आहे व आंबा पिकलेला असल्यावर एखाद्याने जर त्याला दगड मारला तर दुसऱ्या करवी होणारा नाश म्हणजे दुसऱ्याकडून होणारा नाश, त्यास परतानाश असे म्हणतात. व तिसरं म्हणजे आश्रित नाश. आश्रित नाश म्हणजे जर ते आंब्याचे झाड तोडले तर त्या आंब्याच्या झाडाच्या आश्रित तो आंबा असतो व ते आंब्याचे झाड तोडले तर ते झाडही पडते व तो आंबाही पडतो. असे तीन नाश सांगितले आहे. स्वभावता नाश, परतानाश व आश्रित नाश. याविषयी महाराज एक दृष्टांत सांगतात की ह्या जगतातील सर्व पदार्थ विनाशी आहे. काही काळाने किंवा एका कालावधीनंतरून प्रत्येक गोष्टीचा विनाश आहे. याविषयी एक दृष्टांत महाराज सांगतात की एक व्यक्ती असते, ती घरकाम काढते व घरकाम काढत असताना त्या इंजिनियरच्या साह्याने ते घर बांधतो. पण घरकाम पूर्ण झाल्याच्या नंतरून वास्तुशांतीच्या निमित्ताने त्या इंजिनियरला मालक दोन शब्द बोलायला सांगतो. तर त्या भाषण करत असताना इंजिनियर सांगतो की ही जी बिल्डिंग बांधलेली आहे ती 100 वर्षे ह्या बिल्डिंगला काय होणार नाही. ह्याचाच अर्थ की 100 वर्षानंतर त्या बिल्डिंगला नाश आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीला या जगतातील प्रत्येक गोष्टीला नाश आहे. म्हणून संत संगतीने आत्मा हा अविनाशी व क्रियारहित असून
तद्व्यतिरिक्त सर्व पदार्थ विनाशी आहे. व शेवटचं म्हणजे चंचल आहे. चंचल म्हणजे अं, सर्व पदार्थ चंचल आहे. चंचल म्हणजे तुझ स्थिर आहे ऐशी नाही. एक परमात्मा सोडला तर सगळे जगतातील पदार्थ हे चंचल आहे. फक्त एक परमात्मा फक्त स्थिर आहे. अं, आप जगतातील म्हणजे हा जगतरूपी हा संसार हा पण चंचल आहे. संसार म्हणजे काय, तर संस्कृती इति संसार हा. संस्कृती इति संसार हा म्हणजे जो नेहमी सरकत असतो, मी ज्यामध्ये सारखे परिवर्तन होत असते, त्यास संसार असे म्हणतात. त्यास संसार असे म्हणतात. सत्संगतीने आत्मा हा अविनाशी व क्रियारहित असून तद्व्यतिरिक्त सर्व पदार्थ विनाशी व चंचल असा ज्याचा निश्चय. या निश्चय या शब्दाचं महत्व आहे. कारण की महाराज म्हणतात निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. म्हणून निश्चय हा महत्वाचा आहे. हो. आणि एक एक कोटी सांगितली जाते की मनुष्याला विवेकाने जगताविषयीचे अनित्यत्व कळते. दुसरं, जगताविषयीचे वैराग्याने जगताविषयीचे मिथ्यात्व कळते. व ज्ञानाने जगताविषयीचे तुच्छत्व कळते. ही अशी कोटी सांगितली जाते. ह्याविषयी एक ओवी माऊली सांगतात. सर्वेंद्रियाच्या अंगणी विवेक करी राबणी साचची करचरणी होती डोळे. सर्वेंद्रियाच्या अंगणी विवेक हा फक्त मनाला नसून संपूर्ण इंद्रियांना विवेक असला पाहिजे. या नुसता मनाला विवेक असून चालत नाही. सर्वेंद्रियाच्या अंगणी म्हणजे संपूर्ण इंद्रियांना विवेक. विवेक म्हणजे आत्मानात्म विचार, सार काय आणि आसार काय. सारासार विचार करा उठाउठी नाम धरा कंठी विठोबाचे. यामध्ये सार काय आणि आसार काय, तर विठोबाचे नाम मी भगवंताचे नाम हे सार आहे. तर सारासार विचार करा उठाउठी नाम धरा कंठी विठोबाचे. हा, मग ती सर्वेंद्रियाच्या अंगणी विवेक करी राबणी साचची करचरणी होती डोळे. तर विवेक हा सर्व इंद्रियांना असला पाहिजे. याविषयी एक कथा महाराज सांगतात की एक दिवस स्वामी विवेकानंदांकडे एक शिष्य येतो व त्यांस दक्षिणा देतो. पण ते दक्षिणा घेत नाही. कारण की त्यांचा संपूर्ण इंद्रियांना विवेक आहे. पण ते दक्षिणा घेत नाही. पण शिष्य विचार करतो की आपल्याला दक्षिणा द्यायची. म्हणून तो एक दिवस असा करतो की स्वामी विवेकानंद निद्रिस्त असताना तो ठरवतो की आपल्याला महाराजांना दक्षिणा द्यायची. तर निद्रिस्त असताना तो शिष्य महाराजांच्या हातावर दक्षिणा ठेवतो. तर त्यावेळेस स्वामी विवेकानंदांचा हात हा उलटा होतो. म्हणजेच ती दक्षिणा स्वीकारत नाही. म्हणून माऊली म्हणतात की सर्वेंद्रियाच्या अंगणी विवेक करी राबणी साचची करचरणी होती डोळे. असा विवेक हा संतांच्या ठिकाणी असतो. म्हणून माऊली म्हणतात चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तेथे विवेका असणे कीजी. म्हणून जिथे संत तिथे संतांच्या ठिकाणी विवेक हा निश्चित असतो. विवेक नुसतं विवेक असून चालत नाही, तर विवेकासहित वैराग्यही लागते. महाराज म्हणतात विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळा अग्नी जैसे. विवेक नंतरून वैराग्य. वैराग्य म्हणजे काय, तर विचारसागर ग्रंथामध्ये वैराग्याची व्याख्या सांगितली जाते. इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाविषयी होणाऱ्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य असे म्हणतात. माऊली म्हणतात की वितरागिते सारिका जोडोनी ठेविला सखा तो अवघियांची भूमिका सेवेची चाली. तियेनी पूजे रिझलेनी आत्मराजे मग वैराग्य सिद्धी देईचे पसायतया. अशी ही विवेकाची व्याख्या तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची आविरा पूजा केली होय अपारा तोषा लागी.
तियेनी पूजे रिझलेनी आत्मराजे मग वैराग्य सिद्धी दे जे पसायतया. अशी ही विवेकाची व्याख्या माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. वैराग्याची व्याख्या माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. वैराग्याचं उदाहरण म्हणजे तुकोबारायांच्या जीवनात घडलेली एक गोष्ट. ज्यावेळेस तुकोबाराय भंडारा डोंगरावर असताना त्यांस छत्रपती शिवाजी महाराज नजराणा घेऊन येतात. त्यावेळेस नजराणा घेऊन आल्याच्या नंतर महाराज त्यांना म्हणतात, तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतात की दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे. म्हणजे हे दिवट्या छत्री घोडे हे संपूर्ण माईक आहे. सोने रुपये धन आम्हा मृत्तिके समान असे महाराज म्हणतात की दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे. की दिवट्या छत्री घोडे हे संपूर्ण माईक आहे. हे जगतातले जेवढे पदार्थ दिसतात तेवढे संपूर्ण पदार्थ माईक आहे. म्हणून अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा असे महाराज वैराग्याविषयी सांगतात. दुसरं म्हणजे नुसतं विवेक वैराग्य असून चालत नाही तर दोन्ही चालते. विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळा अग्नी जैसा. तर मग हा विवेक मनुष्याच्या जीवनात असला पाहिजे. दुसरं म्हणजे विवेक विचारसागर ग्रंथामध्ये साधन चतुष्टय 4 सांगितले आहे. साधन चतुष्टयामध्ये विवेक, दुसरं वैराग्य, तिसरं समाधी षटक व चौथं मुमुक्षुत्व. तिसरं विवेक झालं, वैराग्य झालं व तिसरं समाधी षटक. समाधी षटक म्हणजे त्यामध्ये शम, दम, श्रद्धा, उपरम, समाधान आणि तितिक्षा. त्यामध्ये शम म्हणजे परमार्थास प्रतिबंधक अशा स्वाभाविक विषय वासनांचा अंतकरणात निग्रह करणे, त्यास शम असे म्हणतात. दृढ त्या सुभाषितकार एक श्लोक सांगतात, दृढ भावना त्यक्त्वा पूर्वापार विचारणम यदा दानम पदार्थस्य सा वासना निगद्यते. किंवा दुसरा श्लोक आहे, मन मन एव मनुष्यानां कारणं बंधमोक्षयो बंधाय विषयासक्त मुक्तये निर्विशन स्मृतम. शम म्हणजे मनोनिग्रह, मनाचा निग्रह करणे. दुसरं म्हणजे दुसरं श्रद्धा. श्रद्धा म्हणजे दुसरं म्हणजे दम. दुसरं दम, परमार्थास प्रतिबंधक अशा स्वाभाविक विषयांपासून आवरणे म्हणजे दम, त्यास दम असे म्हणतात. दुसरं म्हणजे दम. श्रद्धा म्हणजे सत्ला धारण करणारी अंतकरणातील विलक्षण शक्ती म्हणजे श्रद्धा. दुसरी म्हणजे विचारसागर ग्रंथात व्याख्या सांगितली जाते, वेद जीवब्रह्मैक्य विद्येचा उपदेश करणारा जो सद्गुरू किंवा वेद यांच्या ठिकाणी असणारे अत्यंत विश्वासास श्रद्धा असे म्हणतात. दुसरं म्हणजे सत्ला धारण करणारी अंतकरणातील विलक्षण शक्ती यासही श्रद्धा असे म्हणतात. शम, दम, श्रद्धा व तिसरं चौथं समाधान. समाधान म्हणजे चौथं उपरम. उपरम म्हणजे त्यास संन्यास असे म्हणले आहे. संन्यास म्हणजे काय तर सम्यक अधिक न्यास. सम्यक म्हणजे उच्च कोटीचा व न्यास म्हणजे त्याग बरोबर संन्यास असे त्यास संन्यास म्हणले आहे. नंतर समाधान. समाधान म्हणजे समाधानाची व्याख्या सांगत असताना असे सांगतात की मनाची एकाग्रता झाली असता जी स्थिती प्राप्त होते त्यास समाधान असे म्हणतात. त्याविषयी एक श्रुती आहे, एकाग्रता यशोबीजम. म्हणजे एकाग्रता हे यशाचे बीज आहे किंवा पाय आहे. म्हणून सम्यक इति आधान बरोबर समाधान. सम्यक म्हणजे उच्च कोटीचे व सम्यक आधान म्हणजे स्थिरीकरण. उच्च कोटीचे स्थिरीकरण किंवा चांगल्या प्रकारचे स्थिरीकरण म्हणजे समाधान. शेवटचा आहे तितिक्षा. तितिक्षा म्हणजे क्षुधा, तृषा, शीतोष्ण रोग, पिशाच्चदिकांपासून होणारे दुःख कष्टा वाचून सहन करणे म्हणजेच कुरकुर न करता सहन करणे. त्याविषयी सुभाषितकार एक श्लोक सांगतात, सहनम सर्व दुःखानां अप्रतिकारपूर्वकम चिंताविलापरहितम सा तितिक्षा निगद्यते. असे
असे 6 प्रकारचे समाधी षटक सांगितले आहे. शम दम, दमाविषयी माऊली ओवे सांगतात. विषय विषयाचा पडीपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. दुसरी ओवी, हे विषय तरी कैसे, रोहिणीचे जळ जैसे, का स्वप्नीचा भासे भद्र जाती. या विषयाच्या ठाई एकनिष्ठता कही नाही, तेथ सुख आणि कही दुःखही दिसे. असे समाधी षटक विचारसागर ग्रंथात सांगितले आहे. शम दम श्रद्धा उपरम समाधान तितिक्षा. अशा प्रकारे हे समाधी षटक 6 प्रकारचे सांगितले आहे. शम दम श्रद्धा उपरम समाधान तितिक्षा. म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये विवेक, वैराग्य, समाधी षटक व शेवटचा आहे मुमुक्षुत्व, हे साधन चतुष्ट 4 मनुष्य जीवनात असणे गरजेचे आहे. व साधन चतुष्टायुक्त तोच या विचारसागर ग्रंथाचा अधिकारी होतो. विचारसागर ग्रंथाचा अधिकारी कोण? तर विचारसागर ग्रंथात एक व्याख्या सांगितली जाते. ज्या पुरुषाने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म व उपासना करून मल व विक्षेप हे 2 दोष निवृत्त केलेले असून ज्याच्या अंतकरणात स्वरूपाचे म्हणजे ब्रह्मस्वरूपाचे फक्त आवरण दोष शिल्लक आहे व आवरण दोष निवृत्तीकरिता जो साधन चतुष्टायुक्त, त्यास तो या ग्रंथाचा अधिकारी म्हणावा. ज्या पुरुषाने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म व उपासना करून मल व विक्षेप हे 2 दोष निवृत्त केले असून ज्याच्या चित्तात स्वरूपाचे म्हणजे ब्रह्मस्वरूपाचे आवरण दोष शिल्लक आहे व आवरण दोष निवृत्तीकरिता जो साधन चतुष्टायुक्त संपन्न, तो या ग्रंथाचा अधिकारी म्हणावा. म्हणून मनुष्य हा साधन चतुष्टायुक्त असावा. जय श्रीराम. म्हणून माऊली सांगतात, आधीच विवेकाची गोठी वरे प्रतिपादे श्रीकृष्ण जगजेठी. माऊली ओवीमध्ये सांगतात, आधीच विवेकाची गोठी म्हणजे ही गीता ही विवेकाची गोष्ट आहे. म्हणजेच विवेक म्हणजे काय, तर आत्मानात्मविचार यास विवेक असे म्हणतात. म्हणजे सार काय आणि आसार काय यासच विवेक असे म्हणतात. आधीच विवेकाची गोठी वरी प्रतिपादे श्रीकृष्ण जेठी. व सांगणारे श्रीकृष्ण भगवान आहे व ऐकणारा अर्जुन आहे. श्री अर्जुनास भक्त शिरोमणी असे म्हणले जाते. म्हणून माऊली म्हणतात, आधीच विवेकाची गोठी वरी प्रतिपादे श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्त राजू किरीटी परिस्थिती असे. दोन प्रकारचे स्रोते सांगितले जातात. एक व्याघ्रमुखी श्रोता व दुसरं श्वानमुखी श्रोता. तर श्वानमुखी श्रोता म्हणजे जर श्वान म्हणजे कुत्र, ज्या एखाद्या वेळेस आपण कुत्र्याला दगड मारला तर ते कुत्र ज्याने दगड मारला त्याच्याकडे न पाहता जो दगड जिकडे जाईल त्या दगडाकडे पाहते, यास श्वानमुखी श्रोता असे म्हणतात. दुसरं म्हणजे व्याघ्रमुखी श्रोता. एक वाघ आहे व वाघाला जर दगड मारला तर तो दगडाकडे न पाहता तो ज्याने दगड मारला त्याकडे पाहतो, म्हणजेच ह्यास व्याघ्रमुखी श्रोता असे म्हणतात. त्यास श्रुतीमध्ये सांगितले तात्पर्य पकडतम म्हणजे जे मुख्य आहे ते लक्षात घेणे. दुसरं म्हणजे श्रवणाचे 3 आणि भक्त राज किरीटी परिस्थिती असे. श्रवण करण्यासाठी साक्षात भक्त शिरोमणी म्हणजे अर्जुन श्रवण करण्यासाठी आहे. श्रवणाचे 3 प्रकार सांगितले जातात. एक आपातथा श्रवण, दुसरं अंगी श्रवण व तिसरं अंग श्रवण. तर आपातथा श्रवण म्हणजे येता जाता केलेले श्रवण, म्हणजेच उदाहरणार्थ प्रवचन श्रवण करणे, कीर्तन श्रवण करणे व इत्यादी असेच येता जाता केले जाणारे श्रवण म्हणजे आपातथा श्रवण. दुसरं म्हणजे अंगश्रवण. अंगश्रवण म्हणजे गुरूंच्या जवळ बसून वेदांताचे श्रवण करणे, उदाहरणार्थ विचारसागर असो इत्यादी ग्रंथ असे यांचे श्रवण करणे. व तिसरं
अंगी श्रवण. गुरुमुखाने महावाक्याचा उपदेश करणे त्यास अंगी श्रवण असे म्हणतात. अशा प्रकारे 3 प्रकारचे श्रवण सांगितले आहे. एक अपतता श्रवण, दुसरं अंगश्रवण व तिसरं अंगी श्रवण. अशा प्रकारे माऊली म्हणतात की आधीच विवेकाची गोठी, वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी, आणि भक्त राजू किरीटी परिस्थितो असे. असो झालेली माऊलींच्या चरणी तुकोबारायांच्या चरणी समर्पित करून सेवा इथंच थांबतो मी. जय श्रीराम.